नमस्कार, मी पूर्वी भावे. ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत आणि अर्थातच महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने घडणाऱ्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. महाराष्ट्र राज्याचा आज 66वा स्थापना दिन. राजधानीमध्ये आणि राज्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतनं दिल्या राज्यातल्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. महाराष्ट्र राज्य प्रगतीचा आधारस्तंभ, मोदींची एक्सपोस्ट. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम राज्यपालांच्या हस्ते संपन्न. ठाकरेंच्या सेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांचीही उपस्थिती. महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती मुंबई पोलीस, अग्निशमन दल, विविध सुरक्षा यंत्रणांच्या तुकड्यांचं संचलन. पोलीस दलाच्या विविध तुकड्या सहभागी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौकातल्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महापालिका आयुक्त भूषण गगराणी सुद्धा उपस्थित. मुख्यमंत्री फडणवीसांनी शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यावरती केलं राष्ट्रध्वजवंदन. महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण. पुण्यातील पोलीस मुख्यालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण. वेळेपूर्वी सर्व कार्यक्रम संपवून अजित पवार पोलीस मुख्यालयामध्ये गेले. सिंहगड रोड पुलामुळे नागरिकांचा अर्धा तास कमी होईल. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. शहरामध्ये 2 रिंग रोड होत असून शहराच्या विकासासाठी कटिबद्ध. अजित पवारांची प्रतिक्रिया. पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या उड्डाणपुलाचं लोकार्पण. अजित पवारांच्या हस्ते उड्डाणपुलाचं लोकार्पण आणि उद्घाटन. विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटरपर्यंत 2100 मीटरच्या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीतनं होणार सुटका. पुण्यामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन. कार्यक्रमाचं उद्घाटन वेळेआधीच केल्यामुळे मेधा कुलकर्णींनी आळवला तक्रारीचा सूर आणि त्यानंतर अजित पवारांनी पुन्हा केलं उद्घाटन. सकाळी उद्घाटन केलं की इतरांना त्रास कमी होतो. उशिरा उठणाऱ्या लोकांना सुद्धा लवकर उठावं लागतं. उपमुख्यमंत्री अजित पवारांची सिंहगड पुलाच्या उद्घाटनाच्या वेळी मिश्किल प्रतिक्रिया. मंत्री भरत गोगावलेंच्या हस्ते रायगडच्या चांदे क्रीडांगणावरती ध्वजारोहण. तर मंत्री अदिती तटकरेंना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचा मान. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मुंबईतल्या हुतात्मा चौकामध्ये शहीदांना मानवंदना. 66व्या महाराष्ट्र दिनानिमित्त अभिवादन. यावेळी अरविंद सावंत, अनिल देसाई आणि सुनील प्रभूंसह इतर कार्यकर्तेही उपस्थित. उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजवंदन. ठाण्यामध्ये केलं ध्वजारोहण. महाराष्ट्र दिनानिमित्त बीडच्या तहसील कार्यालयामध्ये धनंजय मुंडेंच्या हस्ते ध्वजारोहण. यावेळी प्रशासकीय आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह मोठ्या संख्येने नागरिकांचीही उपस्थिती. महाराष्ट्र दिनानिमित्ताने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कोल्हापुरामध्ये ध्वजारोहण. शाहू स्टेडियममध्ये ध्वजारोहण सोहळा संपन्न. नांदेडमध्ये पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण. महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न. यावेळी अशोक चव्हाण, अजित गोपछडे यांची उपस्थिती. यानंतर इतर महत्वाच्या बातम्या. अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांची पाकच्या पंतप्रधानांची चर्चा. पहलगाम हल्ल्याचा पाकने निषेध करावा. हल्ल्याच्या दोषींवरती कारवाई करण्यास पाकने मदत करावी. अमेरिकेकडनं पाकच्या पंतप्रधानांना खडेबोल. अमेरिकेचा भारताला उघड पाठिंबा. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियोनी परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी स्वतंत्र चर्चा करून स्पष्ट केलं धोरण. भारतीय हल्ल्याच्या धमकीमुळे पाकिस्तानमध्ये घबराट. भारताच्या आक्रमकतेला आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांची पुन्हा एकदा अणु हल्ल्याची धमकी. घाबरलेल्या पाककडनं गुप्तचर संस्थेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची अतिरिक्त जबाबदारी. मलिक यांच्याकडे आता आयएसआय प्रमुख आणि एनएसए दोन्हीची जबाबदारी. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा, उरी आणि अखनूरच्या काही भागामध्ये पाकिस्तानचा विनाकारण गोळीबार सुरूच. भारतीय लष्कराकडनं योग्य प्रत्युत्तर.
भारत आणि पाकिस्तान सीमेवरती दहशतीचं वातावरण. सीमेवरील गावांमध्ये राहणाऱ्या लोकांनी घरामध्ये बंकर बांधायला सुरुवात केली. गोळीबारापासून रक्षण करण्यासाठी बंकर बांधायला सुरुवात. भारताने पाकिस्तानच्या सर्व फ्लाईटसाठी एअरस्पेसवरती बंदी घातली. 23 मेपर्यंत कमर्शियल आणि मिलिटरी फ्लाईट्सवर बंदी. जम्मू काश्मीरमधील हॉटेल मालक, टूर आणि ट्रॅव्हल ऑपरेटर्सना प्रवाशांकडून कॅन्सलेशन चार्जेस न घेण्याची सूचना. जम्मू काश्मीर सरकारनं दिला आदेश. एनआयएचं पथक आज पुन्हा एकदा बैसरन खोऱ्यामध्ये जाणार. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची एनआयएकडून कसून चौकशी. पहलगाम हल्ल्याबाबत तपास करणाऱ्या एनआयएच्या हाती महत्वाचे पुरावे. 22 एप्रिलला दुपारी 2:25 सुमारास पहिला गोळीबार. हल्ल्याच्या वेळी बैसरन खोऱ्यामध्ये 400 जण. एनआयए सर्वांच्या संपर्कात. दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी पाकिस्तानची धडपड. हाफिज सईद, मसूद अझहरला कोट लखपत तुरुंगातनं बहावलपूरच्या तुरुंगात हलवलं. भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तानच्या हालचालींनाही वेग. शौर्यचक्र मिळालेल्या मुदस्सिर शेख यांची आई शमीमा बेगम यांना पाकिस्तानामध्ये नेण्यासाठी त्यांच्या उरी इथल्या घरातनं नेण्यात आल्याचा दावा. सरकारने या निर्णयाचा फेरविचार केला पाहिजे. मेहबूबा मुफ्तींची मागणी. भारतीय सैन्य जे काही करेल ते भयावह असेल. मेजर जनरल अनिल बाम यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया. जे काही होईल ते सर्जिकल आणि एअर स्ट्राईकच्या पुढचं असेल. अनिल बाम यांचं विधान.